नमस्कार. आपल्या संगीताच्या आवडीला, आपल्या पॅशनला एका यशस्वी व्यवसायात बदलणं ही कल्पनाच किती भारी वाटते नाही का? तर आज आपण गेनाऊ याचबद्दल बोलणार आहोत. म्हणजे डीजे बनण्याच्या छंदाला एक प्रॉपर प्रोफेशन कसं बनवायचं. आणि हो, हा प्रवास वाटतो तितका अवघड नाहीये, तो पूर्णपणे शक्य आहे. चला तर मग सुरुवात करूया. कधी असं वाटलंय का की संपूर्ण डान्स फ्लोअर आपल्या तालावर नाचतोय? जर संगीताची आवड असेल आणि लोकांना आपल्या बीट्सवर थिरकवायचं असेल तर मग हा मार्ग नक्कीच विचारात घ्यायला हवा. पाहूया हे स्वप्न सत्यात कसं आणायचं. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की कोणत्याही यशस्वी डीजे व्यवसायाचा पाया काय असतो. तो असतो संगीतावरचं जबरदस्त प्रेम आणि लोकांना एकत्र आणून एक उत्साही वातावरण तयार करण्याची आवड. म्हणजे जर पार्टी आणि संगीत हे रक्तातच असेल ना, तर समजून जा की पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी तर पार झालीच म्हणून. ओके, तर आवड तर आहे, पण आता या कल्पनेला प्रत्यक्षात कसं आणायचं? त्यासाठी लागणाऱ्या प्रॅक्टिकल स्टेप्सबद्दल बोलूया. कारण बघा, छंद म्हणून संगीत ऐकणं वेगळं आणि त्याला एका प्रोफेशनल स्किलमध्ये बदलणं, यासाठी एक योग्य मार्ग अवलंबणं खूप गरजेचं आहे. तर व्यावसायिक बनण्याचा मार्ग तसा सरळ आहे. सगळ्यात पहिलं, एक चांगला डीजे कोर्स करणं महत्वाचं आहे. तिथे तुम्हाला सगळं टेक्निक आणि कला शिकायला मिळेल. त्यानंतर खरा अनुभव मिळवण्यासाठी एखाद्या मोठ्या प्रोफेशनल डीजे सोबत इंटर्नशिप करा किंवा त्यांना असिस्ट करा. आणि मग काय, एकदा आत्मविश्वास आला की एकतर कुणासोबत पार्टनरशिपमध्ये किंवा मग स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुरू करता येतो. आणि इथे खूप महत्वाची गोष्ट आहे. अनेकांना वाटतं की यासाठी खूप कायदेशीर भानगडी असतील, लायसन्स वगैरे लागेल. पण चांगली बातमी ही आहे की सध्या तरी डीजे व्यवसाय सुरू करण्यासाठी अशा कोणत्याही विशिष्ट परवान्याची गरज लागत नाही. त्यामुळे एक मोठा अडथळा तर आपोआपच दूर होतो. बरं, आता स्किल आलं, सेटअपचं टेन्शन गेलं, पण आता सगळ्यात महत्वाचा टप्पा, लोकांपर्यंत पोहोचण्याचा. म्हणजे आपण हा व्यवसाय करतोय हे जगाला सांगावं लागेल, बरोबर? आणि क्लायंट्स मिळवावे लागतील. तर पाहूया हे नक्की कसं करायचं. प्रमोशनसाठी दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे आपल्या जवळचं सर्कल, मित्र, नातेवाईक, सहकारी. सुरुवातीची कामं मिळवण्यासाठी यांची खूप मदत होते. आणि दुसरा, जो तितकाच महत्वाचा आहे, तो म्हणजे डिजिटल जग. फेसबुक, इंस्टाग्रामवर स्वतःचे फॅनपेज तयार करून आपण खूप मोठ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतो. खरं तर इथे सगळ्यात महत्वाचं आहे स्वतःचा एक ब्रँड तयार करणं. म्हणजे बघा, माउथ पब्लिसिटी, म्हणजे लोकांनी एकमेकांना सांगणं की हा डीजे भारी आहे, हे या व्यवसायात प्रचंड महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे ज्या कार्यक्रमात जाल तिथे स्टेजवर, LED वॉलवर स्वतःची ब्रँडिंग नक्की करा. आणि तिसरं म्हणजे मोठ्या इव्हेंट्सचे भारी फोटो आणि व्हिडिओ वापरून एक शोरील तयार करा. ही शोरील म्हणजे तुमची ओळख बनते. चला, आता जरा या व्यवसायातल्या पैशांबद्दल बोलूया. म्हणजे सुरुवातीला किती खर्च येईल, किती इन्व्हेस्टमेंट लागेल आणि त्यातून कमाई किती होऊ शकते, हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर एका बेसिक डीजे सेटअपसाठी, म्हणजे ज्यात कन्सोल, मिक्सर, लॅपटॉप आणि हेडफोन्स यांसारख्या गोष्टी येतात, त्यासाठी अंदाजे 1.5 लाख रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट लागू शकते. पण थांबा, जर सुरुवातीला एवढी मोठी रक्कम गुंतवायची नसेल तरी खूप स्मार्ट पर्याय आहे. तो म्हणजे उपकरणं भाड्याने घेणं. हो, बाजारात असे अनेक वेंडर्स आहेत जे हे सगळं इक्विपमेंट भाड्याने देतात. आपण त्यांच्याकडून भाड्याने घेऊन त्यावर आपला मार्जिन जोडून क्लायंटला कोटेशन देऊ शकतो. सोपं आहे. आता कमाईचं बघूया. सुरुवातीच्या काळात एका दिवसाच्या इव्हेंटसाठी आरामात 5 ते 10 हजार रुपये मिळू शकतात. म्हणजे केलेल्या गुंतवणुकीवर किती लवकर परतावा मिळू शकतो याचा अंदाज येतो. आणि जर आपण वार्षिक उत्पन्नाचा विचार केला तर पहिल्या काही वर्षातच एक डीजे सरासरी 10 ते 12 लाख रुपये कमावू शकतो. आणि एवढंच नाही, जर इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांसोबत टायअप केलं तर हेच उत्पन्न दुप्पट किंवा तिप्पटही होऊ शकतं. सगळा खेळ आहे नेटवर्क आणि आपल्या कामाच्या दर्जाचा. ठीक आहे, व्यवसाय सुरू झाला, कमाई पण सुरू झाली, पण आता पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे ग्रोथ आणि कॉम्पिटिशन. कारण व्यवसाय सुरू करणं एक वेळेस सोपं असतं, पण तो टिकवणं आणि या स्पर्धेत पुढे राहणं हे खरं आव्हान आहे. त्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बघा, या व्यवसायात सीझन खूप महत्वाचा असतो. जसं की लग्नसराईच्या काळात प्रायव्हेट इव्हेंट्समधून भरपूर कमाई होते. पण जेव्हा ऑफ सीझन असतो तेव्हा गप्प बसायचं नाही. तेव्हा कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि नाईट क्लब्समध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. असं केलं तर वर्षभर इन्कमचा फ्लो सुरू राहतो. आता काही वैयक्तिक अडथळ्यांबद्दल बोलूया जे ग्रोथच्या आड येऊ शकतात.
उदाहरणार्थ स्टेजची भीती वाटणं किंवा स्वभावानं खूप लाजाळू असणं. जर असं असेल तर मग मार्केटिंग करणं किंवा स्वतःला प्रमोट करणं थोडं अवघड होऊन बसतं. यावर उपाय काय? तर आपल्या स्वभावात थोडी चमक आणावी लागेल. लाजाळूपणावर मात करून थोडं एक्स्ट्रोवर्ट म्हणजे मन मोकळं व्हावं लागेल. व्यक्तिमत्वात एक स्पार्क आणणं गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, डीजेचं काम फक्त गाणी लावणं नाहीये, तर अख्ख्या गर्दीला उत्साही ठेवणं, त्यांना गुंतवून ठेवणं आहे. एक गोष्ट तर नक्की आहे, या फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे. मग या स्पर्धेत टिकायचं कसं? तर स्वतःला इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करावं लागेल. आपल्या परफॉर्मन्समध्ये असं काय खास आहे, असं काय युनिक आहे, यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. संगीतामध्ये सतत नवीन प्रयोग करत राहणं हेच या खेळात पुढे राहण्याचं रहस्य आहे. तर आता व्यवसाय कसा सुरू करायचा आणि तो कसा वाढवायचा याचा संपूर्ण रोडमॅप आपल्यासमोर आहे. पण जाता जाता एक प्रश्न, तो कोणता एक घटक आहे, ती कोणती एक जादू आहे जी एखाद्या परफॉर्मन्सला फक्त चांगला नाही तर अविस्मरणीय बनवते, यावर विचार करायलाच हवा.